वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालं असून वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। जिल्ह्यातील एकूण 162 प्रकल्पांपैकी तब्बल 70 प्रकल्प कोरडे पडले आहेत। सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 16.17% आणि लघु प्रकल्पांमध्ये 16.73% इतकाच मर्यादित पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे प्रशासनासमोर आता पाणी पुरवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे। राज्यातील 6 धरणांमधील गाळ काढून त्या धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित केली जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। या धरणांमध्ये जायकवाडी, मुळा, उजनी, कोयना, हातनूर आणि गुडसीखुर्द या धरणांचा समावेश आहे। मंत्रिमंडळाचे गाळ निष्कासन धोरण हाती घेतलेलं आहे, त्यात या 6 धरणांचा समावेश असून गाळ काढण्याच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळते आहे। काल मंत्रिमंडळाने जी गाळ निष्कासन धोरण घेतलंय त्याच्यामध्ये 6 धरणं घेतलेली आहेत। धरणाची क्षमता पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आपला आहे। साठवण क्षमता 1 TMC पाणी निर्माण करायला साधारण 900 कोटी रुपये खर्च येतो। मग आपण ही गाळ काढून जर आपण काही करू शकलो आणि तो गाळ सुद्धा शेतकऱ्यांनी जो निविदा घेणार आहे तो करील, परंतु आज जे शेतकऱ्यांना मोफत गाळ घेऊन जाण्याची जी सवलत आहे ती अपेक्षा आपण कायम ठेवली आहे।